गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। एवढं दोनच ट्रे आहेत का? दोनच आहेत. आला का दोन बी पुराण आहेत, त्यात 2-3 टिचलेली, एक कमी दिसतंय। बघ बरं किती भरत्यात? 4 डझन आहेत. 4 डझन किती होतंय 4 डझनचं? 480 रुपये. 480। बर बर, जरा जास्ती ठेवत जा ना। तेवढेच आहेत ना. बरं नेतो आता एवढंच, उद्या आण जास्ती। हो, हो. पैसे देत तुला काय? ओ बाळासाहेब थांबा थांबा थांबा, ए चिमल्या एवढं घरी पोचव आपल्या। हो हो. हा थांबा थांबा। काय नाही हो, तुम्हालाच बघतोय मी। वा वा वा, लय आनंद झाला। हा लय आनंद झालाय। चला जरा काम आहे महत्वाचं आपल्याला। मी अटलांटिकाला चाललोय, माशाला चाललोय तिकडं। अंटार्क्टिका म्हणतात तिकडं चाललोय। नका जाऊ एवढ्या लांब बर्फात। अहो मला अण्णा कुठं नेऊ नका राव, माझी बायको लय कालव करते, रात्री घरात घेतलं नाही तिने। अण्णा बरं गेले म्हणलं पोरगी काहीच म्हणणार नाही। अहो नाही कुणाची भेट होती नाही ठेवणार। चला तुम्ही आपण जायचंय कुठं? चला वाटच सांगतो। तुम्ही माझा विश्वास आहे अण्णा खेळ करचाल माझ्या कामाचा सगळा। नाही खेळा तुमचा सगळा बंदोबस्त करतो मी। चला बघा। हो चला। मला हा मागाच्याने नुसतं चालवताय डोंगरा आणलंय कुठं मला? चला चला छत्रीत या, तुम्ही भिजताय। भेजो द्या अण्णा, भेजतो काय तो बाळा, पावसाला झाला पण मला काय कळणार भाऊ अण्णा, चारही बाजूने डोंगर रे। हो आणि असल्या जंगलात मला आणलंय। बरं विचारलं काय प्रकार आहे तर तुम्ही म्हणताय पुढे गेला सांगतो, पुढे गेला सांगायचं कधी अण्णा? सगळं सांगतो बाळासाहेब। बघा तुम्ही सगळं सांगायसाठीच आणलंय तुम्हाला। आपल्याला एवढा पावसा कापणार जावाय बापूला थांबा म्हणलं, 50 एकराला पैसे गुतावलं बघायचं। रामभाऊनी कुठलं आलं हो, लागतं जावायचं सांगतोय। हेच कवते करता पण आणणार तुम्ही धाकट्याचं? हा मला दोन्ही सारखीच, पण जी सत्य आहे ती सांगितलं। ते जाऊन बसले तर अमेरिकेत फिरायला गेल्यात। रामभाऊ तरी माझा काय बार काय, रामभाऊ अमेरिकेला जातो भाषण द्यायला। नाही कुठं म्हणलो आम्ही। नाही म्हणजे काय, रामभाऊची तुम्ही बाजू घ्यायचा अण्णा, मला बरं वाटतं। बर बर सावकाश बाळासाहेब। आयला लय कुठं ना कडे अण्णा, अहो तुम्हाला पियान होतो पाहिजे बाळासाहेब तुम्ही। आम्हाला अण्णा दम निघत नाही, त्यामुळं मला हलकं हलकं वाटतंय आता। काय देवासारखं गुण आहे, पण एवढंच तुमचं अवगुण आहे बाबा। अण्णा सावकाश सावकाश, पाणी बघून नीट घसरत। आपल्याला अण्णा बे वाटतं मी आई चला चला चला। पडलं बिडलं म्हणजे डायरेक्ट पंढरपुरातच निघाल चंद्रभागेत। हो गावतो माणूस ह्याच्या। चला सावकाश, छत्रीत या बाळासाहेब। अण्णा हा बोला। डेंजर गाव आहे राव, होणार नाही। नाही पण चांगलं आहे गाव, अतिशय गुणाचं गाव आहे बरं का।
लय प्रेमाची माणसं, लय सधन इथला भाग. आणि तुम्ही 15 दिवस इकडे जाता का काय मग? हो मग मध्ये आधी मी नसतो ना, यावं लागतं ऋतुजेच्या पण शेतात चक्कर माराय. चांगलंय चांगलंय अण्णा. आयला सगळ्या गावात घसरून गोड्या झाल्या कडे अण्णा. शेवाळ झाले. ह्या बघा ही धाकट्या लिकीचं घर, ही घर धाकट्या लिकीचं. अरे तुझ्या वहिनीचं हो हो तिकडं हा ही रानातलं कोकणातलं घर म्हणायचं ह्याला. आता आम्ही तिकडे जेवायला गेलो तुझी. ती बंगला आपला बांधलाय शहरात त्यांनी आपलं बिल्डर लाईन साठी. या सावकाश या. आयला पण अण्णा हा आमच्या शिमा वहिनीच्यात आणि ऋतूच्या वहिनीच्यात फरक आहे बघ. लय चिकाट ऋतूच्या वहिनी एवढं चपाती केले तर काय वेळ लागायचंय ती घ्या दाजीला. काय? दाजी तुमचा असा राक्षस खायला ती- आणि उपाशी मिळलो जाऊ. शिक्षणाला ते पुण्यात काय कुठं झालं अण्णा? बर का, ती शाळा शिकाय पुण्याला होती. आणि कुणाच्या पोटचं संस्कार अण्णा, खायचं पुढे संस्कार. जावय बापू आहे का नाही चांगलं? कुठचा रामभाऊ? दोन्ही पण रामभाऊ माझा एक नंबर आहे. हाय हाय. तुम्हाला सारखं त्या दाखत्यातच पडतं अण्णा. नाही बाळासाहेब, मला दोन्ही कुणीकडे सारखं- जायचं? चला की चला पुढे. या 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 चला. कुणीच नसतं इथं. एवढा पसारा सगळा तुमच्या जीव. हा, यावं लागतं 8-15 दिवस मला. तुम्हाला म्हणलं छत्रीत या, भिजल्यात मरणाचे या. अण्णा बाळासाहेब पावसाला ह्याला भेटतो. अहो, पावसाला बी येतोय नमतोय. इथलं हवामान माहित नाही तुम्हाला, सारखा पाऊस. अण्णा एक क्वार्टर राखाले का नाही बाळासाहेबांनी की सारखा असू द्या नाही तर 12 महिने पाऊस असू बाळा भेटत नाही. पुसा डोकं पुसा चांगलं, हे चांगलं डोकं पुसा, आजारी पडतात. सावकाश आयला सावकाश. फरशीला का अण्णा चांगली टाकाराव का सर ते माणूस इथं. विचारा आता. अण्णा वाड्यात दंड्याची दंड्या गाड्या तेवढा वाडा आहे असला दांडगा वाडा आपण नाही बघितला कधी. बरोबर आहे. आता विचारा कशासाठी आलोय आपण. बघावती नावाला जरा ना तुमच्याकडं. आई हे ऐतिहासिक वाडीत. अण्णा मला काय म्हणायचे हो प्रयोजन काय प्रयोजन तेच. येण्याचं प्रयोजन आणलं कशाला. तेच सांगायचं तुम्हाला. काय झाले, धाकटा जावाई गेलाय अमेरिकेत. बर त्याला अंडरग्राऊंड गटरीचं काम मिळालं तिकडच. अमेरिकेला हो आणि तिथलं कॉन्ट्रॅक्टर पेटल्यात होय. थोडं काम होतं. भारतीय टेक्नॉलॉजी त्यांच्यापेक्षा पुढे. थोडं काम- जावायला बोलून घेतलं जॉर्ज बुशने. हा गेले तिकडं, जे काम वाढलं. आता हिथं ही कोकणात जमीन घेऊन ठेवली 50 एकर त्यांनी. बर मी मधून अजून 8-15 दिवस येतो का बाळासाहेब, हिथं यावं लागतं मला. असं आहे होय. मी जावाय बापूला सांगत असतो की घरी गेलोय, गावाकडे आयला गेलोय. जावाय काय पण उठून देतोय. छा छा छा, चुकीच्या गोष्टी त्या. काय होतंय, त्यांना इकडे आल्याला सांगितलं की राग येतो. आणि आमचा जीव आम्हाला दोन्ही जावाय सारखंच बरं का. तिथं राहतो ना बाळासाहेब आम्ही, त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालावं. त्यांना असं वाटतं की अण्णा खाया पियासाठी राहील, मी खाण्यापिण्यासाठी राहतो तिथं. कपा वाटतं समाजला मला सांगे की ठोका टाकतो जावायला. विषय- मी मारीला अण्णा. नाही, नाही. अण्णाला कोणी बोलले मी खलास करेल काय. माझा मित्र बघणार नाही कोणी बघणार नाही. मित्र असला माझी तेव्हा करी. इथं काय जावा अण्णाला बोलायचं कारण नाही. बरं, भांडणं नको आपल्याला, महत्वाचा विषय. काय बोला तुम्ही इशे बोला राव अण्णा. तुम्ही नेता इशापाशी नांग काढून घेताय. ऐका, ही जी 5-50 एकर जमीन जावायने घेतली, बर त्यात रोप लावलं होतं. कशाचं रोप तयार केलंय भाताचं. बर जवळजवळ 10 एकराचं रोप असेल. आणि मजूर तर काय मिळाना, लागणीच्या बाहेर रोप चालले. असं करायचं का? आपण दोघांनीच लावून घ्यायचं का? तांदळाचं रोप हो भाताचं रोप आपण दोघं. हो. आयला ना मी लावलं असतं तुम्हाला वाकून सुद्धा दिलं नसतं. मी एकट्यानेच लावलं असतं. बर. पण काय झालंय माझ्या मणक्यात झालंय पाणी. बर, बर. आणि डॉक्टर म्हणलं बाळासाहेब वाकून काम करू नका अजिबात. मग डोकं द्यायचं तुम्ही. अण्णा हा बाळासाहेबाच्या मणक्यात पाणी झालंय, हा डोक्यात पाणी झालं नाही. नाही. एक काम करा, हा मला तिकिटाला पैसे द्या, इष्टीला 50 रुपये. हा. मी जातो आणि गेल्या लागले माणसं घेऊन येतो लागवड करायला भाताची. तुम्हाला हाशील खर्च लागन तेवढा देतो. लागेल तेवढा ना. मला 50 द्या, 50 यायला आणि क्वार्टरला एक 100 रुपये द्या. 500 देऊ का? नाही नाही नो मला ते 150 रुपये द्या. नाही, राहू द्या. काय करा, कामगार घेऊन या, लागण झाली पाहिजे आठवड्यात. 350 देऊ माघारी. नका देऊ. नको ना. नाही.
बरं अण्णा मी जाऊ का मग या. गेल्या पावलीचा येतो लेबर घेऊन. तुम्हाला नसता त्रास दिला. इथं मजूर मिळत नाही. प्रत्येक जण आपापली शेती करतो. त्यातच ही लोक व्यस्त असतात आणि मग सीझन संपल्यावर लागण्यात करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळं तुम्ही चला आता भात आमटी खा. चावेल ठेवा देऊ आणि इथं ठेव. हा इथंच ठेवा. चला. अरे काय आमच्या काळात काय होतच का नाही पाणी नेईन सांगायला लागला पाण्याचं शॉर्टेजही लाज नसल्यासारखं. तुम्ही पण पाठीशी घालता कर्मचारी म्हणजे दा नालायक. आपण रामभाऊ मला काय आणायचं घरी बसलो असलो की आपण हे तर कुठं बसायला आणलं या. घरी बसलो म्हणजे ह्याला अक्कल आहे का? सरपंचाचं नाही ते ऐकतो आणि त्यांच्या मनाप्रमाणे करतो. अरे पप्पू स्वतःची पण बुद्धी वापरायला शिक जरा. सगळं सरपंचांनी सांगितलंय मेंबरनी सांगितलंय असं म्हणून नाही चालत. अहो रामभाऊ पण त्या पप्पू का सकाळ सकाळ वैतागलाय तुम्ही. सकाळ वैतागलाय म्हणजे काल माझ्या घरी कार्यक्रम होता त्याला मला 5 मिनिटं पाणी वाढवून सोड. मला सरपंचांनी सांगितलं निंबाताला लय कडक केलंय. अहो बरोबर आहे ना मग. अहो सरपंच नाही ऐकलं की ते चेकवर सही करत नाही पगाराच्या आणि मेंबरचं नाही ऐकलं तर चेकला लांबवणार आणि चेअरमनचं तर काही विषयच नाही. मग ऐकायचं कोणाचं सांगा ना. सरपंचांनी सांगितलं पप्या जागरण गोंधळ एखाद्याचं तर तासभर पाणी सोडतो आणि आज जाता घरात आणि त्या जागरण गोंधळात पाणी सोडलं म्हणून जेवत बसताय. लाजा नाही वाटत तुम्हाला? नीचपणाचा कळ झालाय. पप्पू टाकी ओव्हरफ्लो झाली तर तासभर पाणी जातं का नाही वाया. मग हे बघ तुझ्या पातळीवरच 2-2 मिनिटं जास्त एखाद्या लाईनीला पाणी गेलं तर काय हरकत आहे या. अहो अध्यक्ष सोडायचं काय नाही हो पण सरपंच मेंबर आणि ती चेअरमन मग लय वैतागतात माझ्यावर आणि तिघांचं काहीच जमत नाही हो. एकामेकाचं लगेच ती असं वाद आहे का नाही लय वाद आहे ह्यांचाच. सुभाषराव काय केलं पाहिजे त्यांना? बाबळीच्या झाडाला बांधून हाणली पाहिजे ती असली. माझ्याकडे सत्ता द्या ह्यांना पाडू अविश्वास आणू ह्यांना उपयोगाचे नाहीत काय. आता रामभाऊ होतं म्हणून थोडं शांत तरी घेतलं समजून घेतलं. बाळासाहेब असतं ना तर ते उपोषणाला सुद्धा बसलं असतं माहिती आहे का. आपण मी काय करणार अध्यक्षराव मी कामगार आहे ना. मी काय करणार मी कामगार आहे ना हे समजून असं सांगायचं. तुम्ही म्हणायचं घरात बसता गोड गोड बोलता गाव मला बोलतं. अहो भाऊ तुमच्या काळात लय भारी होतं. तुम्ही तर आडवं येत होता राव. बघा कर्मचारी सुद्धा म्हणतो माझ्या काळातली सत्ता हा. 1 नंबर होती. आणि हे राव ही माझी जागा टाकाल तिथं लगेच. मग म्हणते ती पप्पीनेच गेला असेल आपल्याला काही माहितीच नाही हीच नाही नसलं मग माझं. पप्प्याला दोष देण्यात काय अर्थ आहे. जर त्यांनी जर सांगितलं असेल पप्पू आम्हाला सांगितल्याशिवाय पाणीच्या सोडायचं नाही किंवा कुठं कार्यक्रमाला सोडायचं नाही तो तरी कसं सोडल. ठीक आहे तुमच्या काळात तुमचे शब्द बाहेर होता का पप्प्या. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. सगळ्याच लोकांच्या बुद्धीनं चालून नाही चालत. मूर्ख काय रे तू बावळाडा. भाऊ पाणी सोडलं तर लगेच सरपंचाला फोन जातो 42 जास्त पाणी सोडलं पप्या काय त्यांच्याकडे गेला काय असं झालं काय त्यांचंच ऐक तुझी असं मग कसं ऐकणार अधिक सांगा तुम्हीच. हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझ्या सरपंचाच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांचीच ही ब्यावलं ते राहिलेली 5 एकर फुकीन. गावात जर नीट पाणी सोडलं नाही तर नादच पुरा करीन सांग निरोप. हॅलो हॅलो 1 मिनिट. हॅलो बाळ्याचा आवाज आहे काय? हा बोला की पाहुणा. काय 25 पोती तांदूळ आहे शिल्लक आणि परत यंदा पण लावलाय वय आणि 25 पोत्याचं तांदूळ कोणाला द्यायचं म्हणताय मला? मला कशाला राव पाहुणं तुम्हाला दुसरं कोणाला तरी द्या. मला किती 5-25 किलो द्या फक्त. तुम्हीच वाटा मानता तिकडं. बर 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 मग काय करतो मी पिकअप घेऊन येतो आणि तो तांदूळ आहे का नाही सगळा पिकअपमध्ये भरतो आणि देतो एखाद्या अनाथ आश्रमात मग वाटून टाकतो. नको नको कुणाला गावात फोन कर नका पाहुणं. अहो आमचं गाव इतकं नालायक आहे. फुकाट मिळाव ती बाजार संपल्यावर दुसऱ्या दिवशी बिरीची कागद सुद्धा घेऊन जाते ती पडलेली चुलीला घालायला. इतकं फुकटं गाव आहे आमचं हावऱ्या भूताचं जवळ. नको 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 मी काय करतो डायरेक्ट गाडी घेऊन येतो आणि मी करतो तांदूळाची विल्हेवाट लावतो. आहे तर माझ्या जवळची 2-3 त्यांना पण नकोच नको लय बोबाटा होईल गावात. बरं बरं चालतंय ठेवतो करतो नियोजन. हो शाने काय भानगड कसे कुठे चाललाय? मी काय चाललो होतो. हा उद्या कुठे निघालाय? पिकअप घेऊन कुठे चालला? पिकअप घेऊन
आज काय झालंय पाहुणा ऍडमिट व्हेंटिलेटर लावलंय त्यांना आणि रक्त कमी पडलंय त्यामुळं रक्तदान करायला जाणार आहे मी उद्या. एक काम कर, आम्हाला पण जरा बाहेर जायचं उद्या, आमच्या गाडीत चल, पाहुण्याला भेटून पुढं जाऊ. मला नाही, मला लय काम आहे बाबा. आणि- मी काय, मला माझं लय नुकसान होतं तुमच्यामुळे. नाही अहो बाळासाहेब, एवढा पाहुणा आजारी, तुमचा पाहुणा काय ना आमचा पाहुणा काय? एक काम कर, काय समज आहे तुम्ही कुणाचा आम्ही कुणाचा आमचा अहो, पाहुणा. असलं तरी शेवटी जीवाभावाचा संबंध आहे. नाही नाही मला नको रामभाऊ. रक्ताच्या पलीकडे सुद्धा मैत्रीची नाती असतात, याची जाण आणि भान कायम असली पाहिजे. अरे कुठली मैत्री, आपली काय संबंध आहे मैत्रीचा? फुकाट म्हटलं की तुम्ही मैत्री करत जवळ येता. हे काय फुकटाचा संबंध आहे? तुझ्या पाहुण्याला भेटू आणि उद्या जरा बाहेर जाऊ. आणि ती काय पिकअप आहे ना, उद्या पिकअप ना मी आज रात्रीच जाणार आहे. रक्त घेऊन जायचं ना पाहुण्याला, पिकअप मध्ये लोड करू सगळ्या रक्ताच्या पिशव्या. आणि नाही काय माहिती का, मी आज रात्रीच निघणार आहे 12 वाजता. नाही नाही, रात्री कशाला? सकाळ सकाळ आपण रामभाऊच्या गाडीत जाऊ आणि तुम्हाला तिथं पाहुण्यांची आपण भेट घेऊ. तुम्हाला तिथं सोडतो ना, आम्ही पुढे दोघं निघून जातो. नाही पण मी आदरकी मार्गी जाणार आहे इकडून. कुठल्या मार्गे जा, कुठं रस्ता सांग, तिथनं घालतो. बस का, तयारीला लाग. अरे पण कशाला तुम्ही काय डोक्याला ताप काढता? अरे तुझ्या तुमची पाहुणे- कामं तुम्ही बघा, आमच्या आम्हाला बघू द्या. काय माहिती, महत्वाची काय माहिती, सुभाषराव काय म्हणले, तुझं पाहुणं काय ना आमचं पाहुणं काय? अरे एकामेकाच्यात गेलं पाहिजे. हा, अरे आपणच दुसऱ्याच्या मैत्रीला गेलो नाही तर आपल्या मैत्रीला कोणी? मग तुम्ही यायचं ठरवलं? 100%. नाही, आपण जाऊ, सकाळ सकाळ हा. जाऊ, सकाळ सकाळ जाऊ, रामभाऊच्या गाडीत जाऊ. रामभाऊ, माझ्या गाडीत न्यायची जबाबदारी आहे तुला. आणि तुला त्या पाहुण्याला रक्त बिक्त काय ऑक्सिजन व्हेंटिलेटर आणायचं असं ना, पिकअप मध्ये लोड कर. हा. जा जावा. सक- सकाळ जायचंय बरं का बाळासाहेब, आम्हाला सकाळ सोडून लवकर गेलं आपण. तर मारीना बाळ्या, कुठं असतील तिथे. मला मारायची काय कारण आहे? मग तू काय? अरे पाहुणे लय आजारी तर म्हणून म्हणून तर आमचा जीव, अहो म्हणून तर आमचा जीव तुटतोय. मग पैशाची मदत करा मला. मग रक्तदान नको, माझं रक्तदान मी नाही नाही, पैसे कशाला? रामभाऊ आहे ना, गाडी तुमची आहे ना, माझी कशाला गाडी पैसे लागतात? कशाला लागतोय पैसा? हा, तिथली वास्तव परिस्थिती पाहुण्याची लक्षात घेऊ आणि त्याच्यानुसार आपण खर्च करू. मुंबईला टाकू ना ह्याला नेऊन टाटा रुग्णालय. रे बाबा, तुम्हाला कसं काय दिसली मी माय काय ना बाबा, कसं काय माझ्या वासावत असता तुम्ही? अहो आम्ही मागे नसतो लागलो, पाहुणा एवढा आजारी ना, आम्हाला इथं घास तरी आपण जायला पाहुण्यासाठी माझा पाहुणा आजारी तुमच्याकडे डोळ्यात. आमचा पाहुणा काय ना आमचा पाहुणा काय? भावटे काय रे, पाहुण्याच्यात गेलं पाहिजे एकामेकाच्यात. रामभाऊ, तांदूळ आपल्याला मिळतो या, तिथपर्यंत आपण ना फक्त पाहुण्याला भेटायला म्हणून न्यायचं. खायला बडे बाळ, मागणं पिकअप बोलवा, तुमची गाडी आपण घेऊ आणि पिकअप पण बोलवा. 100%. ह्या बोटावली त्या बोटाव करतोय का नाही, त्याला वाटलं मी एकटाच हुशार आहे. आपण किती हुशार. तू पाणी सोडायचा. अबे पाणी तक्रार येऊ देऊ नको. नाही नाही, अख्खं पिकअप आपल्या दोघांच्या घरी आणा. त्याच्याकडे जरा दगडी बिगडी उचलाय सांगाव त्यांना, कुणी उचला सांगा? आम्ही त्या कर्मचाऱ्यांना. काय राव? तू काय करतो रे इकडं? वार्ड नंबर 3 ची तक्रार आली या. पाणी सोडा येईल राव, सारखंच पाणी पाणी काय करताय राव? ती माझी उपसरपंच आहे ना, सारखंच ग्रामसभेत मला हे करतोय. अहो ते राहू द्या राव, तुम्हाला ही गोष्ट नाही सांगितली तर 25 पोते तांदूळ आणि मुक्ताल तुम्ही. कशाला? 25 पोती तांदूळ आहेत ना, बाळासाहेबाचं पाहुणं देणार रे या. पप्या, आ, तुला आहे ना, बाळासाहेबाचं पाहुणं देणार रे. आता फोन ऐकला मी, तिथनंच पळत आलोय. रामभाऊ अध्यक्ष उद्या सकाळ सकाळ निघाले तर. तुला आखलीचा तपास आहे का? लाभापेक्षा बोलायचीच आशा तुला. आयला मला काय म्हणायचंय, बाळासाहेबाचं पाहुणं कुणाला देणार आहे? बाळासाहेबाला. हा बर, बाळासाहेबाचं पाहुणं, बाळासाहेबाचा फोन झाला की बाबा तांदळ्या पाहुणचं मी ऐकलं बोलणं. ते काय म्हणली की गपचूप आपण जाऊ सुभाषराव, कोणाला सांगायचं नाही. मी तेवढं ऐकलं आणि पळत आलोय. तुम्हाला सांगा, तुमचा माणूस आहे म्हणून राव आलोय पळत तर. म्हणजे चोरामोर, हा म्हणजे पाहुणं बाळासाहेबाला तांदूळ देणार आहे, ही ऐकलं तुम्ही मी ऐकलं. आणि तू आम्हाला सांगाय आलाय. मग आता तुम्ही आमचं म्हणले कोणाला सांगणार? लाका 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 सांगू लाका नको. लाका लाका. ए, चला संजूला घेऊन जाऊ. संजू शेटला घेऊन जाओ सरपंच, पण मला सांगा अध्यक्ष आणि रामभाऊ ही काय आपल्या हाताला काय लागून देणार नाहीत. पण बाळासाहेब म्हणजे आपल्या जीवाभावाचा माणूस. बरोबर आहे, बरोबर. बाळासाहेबाला पाहुणा काय ना आपला पाहुणा काय. 100% बाळासाहेबाकडून तांदूळ घ्यायचा आणि आपण सुद्धा गपचूप जायचं. पप्या, हे बघ, काय करायचं माहिती का? अजिबात त्यांनी जितका घेतला ना तेवढा तांदूळ आपल्याला पाहिजे बरं का? 25 पोती म्हणलंय. सरपंच कोण किती घेतय काय घेतय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला एक एक कट्टा मिळला बस झालं. समाधान कशात तरी मानायचं असतं सरपंच. शांत राहा, भिंतीला सुद्धा कान असतात. आमच्या बरोबर चल. तीच किंमत. संजू शेटला घेऊ आपण तिघन. संजू शेट चौघांनी जायचं. ह्या कानात त्या कानात पाप्या कळून देऊ नका, तुला सांगतोय. मग तुम्हाला सांगायला फक्त म्हणून तर कशा. तिथनं हिथं सांगायला आला तर हिथनं तिसऱ्याकडे सांगायचा आणि मी कुणाला सांगत नाही, मी तुमचाच माणूस आहे असं करू नको. चेअरमन तुमचं तुम्ही काय करता माहिती का? एकाला सांगता, दुसऱ्याला सांगता, तिसऱ्याला सांगता. ही सवय तुमची आहे. कोणाची? तुमचीच.
पप्या आता तिकडं ऐकून आला हिथं सांगितलं हिथून तिसऱ्याकडे जाऊ नये बरं चला आता संजू म्हणजे परत सांगेल करा वाचल्यावर तुमचा मसेज रे पाप्या तुझा पगार वाढवायचा का नाही 50 रुपये वाढव चल. हॅलो ए उजार तुला किती वेळ लागेल रे तुझ्यामुळे 1.5 तास आम्ही उशीर झालोया. राहू दे मला नसलं यायचं तर. तुला कालच सांगितलं होतं की का उज्या किती वेळ लागेल तुला सांग. आता 5 मिनिटात जर नाही ना आला तू तर आम्ही जातो निघून मग बस बोमलत. अरे काय म्हणा बाजीराव इतकं उशीर वाट बघायला लावली ये लवकर ये. कशाला तुला उद्या लागतो. ए सांडे उज्या असल्याशिवाय मजा येत नाही. काय मजा येत नाही आपल्याला ग्रुप मेंबर राहिला का त्यो. हा, चल चल बस बस गाडीत. ए यार थांबे उज्या आल्याशिवाय मी नाही येणार. तुला काय शर्तीचा पुळका असतो सारखा. कपडे तर घालून द्या गेला का जरा होय. तुझं पदकमल कुठे आहेत दर्शन घ्यायचं होतं. आलोक नाही बाबा टायमिंगला आलोक नाही काय लागा उद्या तास झाला का आम्ही वाट बघतोय लागा. कुठं तास झाला थांबलायला ए ही चालली तुला सोडून मी मग? होतो म्हणून चला थांबा. बसा लवकर पटकन बस आता बोलण्यात वेळ घालवू नका. ना अजून इथंच काय करताय रे लवकर जाणार होता ना. लवकर जायचंय भाऊ झालाय उद्यामुळे थोडा उशीर. पावसा पाण्याचा दिवस आहे सुरक्षित जा सुरक्षित या. हो हो भाऊ तेवढं दारावर लक्ष ठेवा बरं का पाणी फुटून दुसरीकडे जाईन. गाना रानात गडी लावतो आज. काय झालंय अचानक मला कोकण रत्न पुरस्कार रात्री जाहीर झालाय त्याच्यामुळे मला जावं लागतं कोकणामध्ये. बाळू सुभाषराव यांना बरोबर घेतो आणि डायरेक्ट कोकण गाठतो. कोकणात निघालाय होय. खरं तर त्या कार्यक्रमाला तुम्ही असता तर मला अजून आनंद झाला असता पण तुमचं वेगळं नियोजन आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने आम्ही आमच्या मार्गाने. नीट जा दरी डुकवू नका. सेल्फी पॉइंटला नीट फोटो काढा लांबून. तुम्ही काय काळजी करू नका. पोरांना सांभाळून आण. भाऊ अभिनंदन बरं का. अभिनंदन. छोट्या काळजी घे. लाग होय ट्रिप नसती तर गेलो असतो बरं का भाऊ. बरं कसला कोकण रत्न पुरस्कार बघितलं का नाही खरंय की भाऊंना कसं काय कोकण रत्न पुरस्कार मिळाला. कोकण रत्न म्हणजे कोकणात पाऊस होता का होता का टिपकाभर पाऊस नव्हता कोकणात. मग जेव्हा भाऊ गेलं अख्खी नारळ लावली कोकणात. बादा 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 बा पाऊस पडायला लागला. आणि तुम्ही जी खोबरं खाताय देवाला नारळ फोडता हे कुठलं आहेत भाऊनी केलेले उपकार आहेत. वा 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 आणि मागल्या आठवड्यात माझ्याकडे मटणाला नारळ मागायला आलता तवा उद्या तुझा आम्हाला सांगू नको. खोबरं मटणाला तरी आलं का लक्षात मग भरपूर खोबरं आहे आमच्याकडे. बरं का पोरांनो आता ट्रिप नसती ना तर खरंच गेलो असतो बरं का भाऊंचा पुरस्कार बघायला. अरे येडा बिडा आहे काय. अरे आपण पुरस्काराला जायचं डायरेक्ट सरप्राईज द्यायचं भाऊला. आणि ट्रिप अरे ट्रिपच तिकडे कोकणात काढू ना. ट्रिप बी होईल आणि आपण स्टेजवर ना पेपर आउटफुट होईल आपला पुरस्कार घेताना आपणच भाऊच्या मागं उभं राहायचं. आणि मग जाऊ बरं का पण खर्चाचं तुला काय ना तुझ्याकडे नियोजन केलं. करतोय की तो फक्त खर्चच ना. किती टाइम जावतो तुम्ही. काय 2 टाइमचे 2 असते पण एखादा वाढू 3 आहेत ना 6 टाइम जेवाय घाल तुम्ही. बघा का ना. अरे 6 टाइम जेवाय घाल तू. मी आहे ना काळजी करू नका. आणि उद्या तुझी प्रत्येक वेळेस मत होता ना भाऊला कुठं पुरस्कार मिळतो आम्हाला आजपर्यंत दिसला नाही. माझ्या बरं चल दूधचं दूध आणि पाणीचं पाणी तिथंच होईल. आलं का लक्षात. मला सांग कोकणातलं सरकार वेगळं आणि इथलं वेगळं आहे का रे. काय होतं माहितीये का उद्या कोकणाला जिल्हा अध्यक्ष जसा असतो तसा इकडे वेगळा जिल्हा अध्यक्ष. तिथल्या जिल्हा अध्यक्ष वेगळा इकडे जिल्हा अध्यक्ष वेगळा. आणि दुसरी गोष्ट पुढच्या वर्षी भाऊला भारतरत्न पुरस्कार मिळतोय. भारतात सुद्धा आपल्याला जायचंय पुरस्कार घ्यायला आणि आपणच उद्या पुढं बस मालकागत मी माग बसणार. कसं वाटतंय मध्ये बसायला. तुम्ही मला बोलायला लावणार तुम्ही. माझं डोकं सरकलंय सुभाषराव. तुम्ही नाही तू उद्या करता. पाऊस कवा फटकल आणि बाळू कवा सटकल याचा नियम नाही त्याच्यामुळे बाळू तुला मध्ये ठेवलाय. आणि येडाय काय तुला कडेला बसवाय त्या बाबा हाटेलात ये कुठं तरी मला खाऊ दे भजे बिजे कांदा भजे. मी खाल्ले नाही काय रात्री तसाच झोपलो. आता पण भूक लागली मला. रामभाऊ सांगा नाश्ता बिस्टा तिथं करा हात वाजवाला. गोटो पुढं कुठं तरी पाणी प्यायला गाडी थांबव रे. पाणी हा ह्या भागातलं पाणी. रामभाऊ इकडे पावसाचं प्रमाण लय बरं का. अहो सुभाषराव जरा यंदा समाधानकारक पाऊस वाटतोय बरं का जरा मस्त. काय मोकाशी काय पण गावाची नाव आहे तिकडे. टिटेगर मोकाशी आंबवडे पुढे बेडी वाकडी वळणे आहेत. वाहने सावकाश चालवा.
होय तुम्हाला घरी काम धंदा नसतोय काय होय नुसतं बोंबलं झेडता काय तुम्हाला पाहुण्याच्यात काय चाललंय त्या पाहुण्याच्यात काय चाललंय बाळासाहेब कुठे चाललाय तुम्हाला काय घेणं असतो अहो प्रवासात मला सांगा तुम्हाला काय त्रास झाला आपला मित्र आहे मित्रावर जीव आहे आमचा तुम्ही डॉक्टर आहे काय मला काय त्रास झाला डॉक्टर आहे का तुम्ही का मेडिकल मधलं करतो तुम्हाला कुणी निंदा कुणी वंदा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन फिरत राहणे हाच आमचा धंदा. अरे मग तुमचं तुम्ही जाळा की निसर्गाच्या सानिध्यात एक झाड लावलं नाही गावात निघा निसर्गाच्या सानिध्यात बाळ्या निसर्गाच्या सानिध्यात गेला पाण्यात पडून मेला इकडे तिकडे गेला चुकला कोण जबाबदार आहे उगा आम्ही ऐकतोय म्हणजे लय पुढचं राहणं जाऊ नको. मला हे तर चांगलं हॉटेल गेलं ड्रायव्हर पण नाही, नाही गेले गेले बंद आहे ते हॉटेल बंद आहे म्हणजे चांगलं हॉटेल गेलं कुठनं आलो तुला 5 स्टार हॉटेल मला भूक लागलेला का बावळाटपणाचा पाहुण्याच्यात काय खाऊ ना 4 घास कुणाच्या तुमच्या आमच्या पाहुण्याच्यात काय घालू का तुम्ही गप असाला का बाळू, काहीतरी तू पाहुण्यांच्या लय स्टँडर्ड आहेत पाहुणे रामभाऊ तुम्ही मला आबरू झाला का माझी लागा लय स्टँडर्ड त्या पाहुण्यांनी आम्हाला फक्त बघू दे म्हणणार आमच्या उभ्या जन्मात असली दिवस वकल तुझा तोंड मी तुला काय करायचं असतं माझ्या बरं यायचं बाळ्या आरशात बघ गाडीतल्या बघ कोणाचं तोंड फ्रेश आहे. अरे पाहुण्या रावळ्याच्या जाताना तर जाऊ नको ना आबरू घालवायची. पाहुण्यानेच क्वार्टर घ्यायचा म्हटले चांगले हलक्यातली घेऊ नका म्हण आला का लगविला तरी थांबव के ड्रायव्हर मला लय लगातार झाला तुमच्यामुळे लका रामभाऊ माझा मी लुना घेऊन आलो असतो या मीटिंग मी आव त्या पाहुणे म्हणले पाहुणं पिकअपच घेऊन या लय बेकारी झाली आणि येडे काय तुला 5-5 मिनिटाला उतरायला म्हणजे जाशील हे जडा देऊन आणि आम्हाला बसावशील भात कर रामभाऊ आऊ इथं पुढे हॉटेल दिसतंय या थांबव हॉटेल थांबव गाडी मी उडी टाकेल राम आणि हे तू तिथून आणले थांब म्हणून थांबव इथं थांबव गाडी सबर का फल मिठा होत आहे थांब दिसतं की शिवम हॉटेल का काय शिवराज गोट्या थांबवतोय की, थांबा की. थांबव मला बाबा मला चक्कर यायला लागली बाबा मी पहिला जेवणार आहे घ्या साईडला घ्या घे बाबा ए गोट्या घे मला चक्कर जेव झाले बाबा थांबव बाबा एकदा मग काय हे वैतागांना तुम्ही घरून घेऊन आला चाल चला सुभाषराव कुठे न्यायच्या लायकीचा नाही राहिला बरं का तू हो लायकीचा तू नाही होय चल जाशील पळून बेळ सुभाषराव चला राम 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 राम. कसं चालवतं हॉटेल एवढ्या दुर्गम भागात चालेल का नीट होईल का फायदा घरं बसतील की तुमची काय झालं? काय झालं म्हणजे पाण्याचा बिस्लरीचा बॉक्स यांनी टाकला की आतमध्ये कुणी ह्या पुढाऱ्यांनी? पुढारी कपड्या कशाला जात आहे दिसते नुसते पुढारी चोर आहेत दाखवा तुम्हाला दाखवा बरं. काय काय ह्या पुढाऱ्यांनी? अहो चोर आहे ते कशाचा पुढारी राव माझं नाव सांग ना सुभाषराव बाळेगाव वॉशरूमला गेला काय येते असतील इथंच कुठेतरी. बर शेट काय खायलाय हा किती वेळ झाला आम्ही थांबलोय. चोरांनो आता तू कसला आयटम आहे कसला पदार्थ आहे नवीन आला काय चोरांनो नवीन आलेलं नाहीये तुमच्या गाडीत पाण्याचा बॉक्स टाकला इथला. कोणी तुम्हीच टाकलाय. अहो नाही हो मी तंटमुक्त अध्यक्ष ही प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी आणि आम्ही का चोरून पुढारी नाही तुम्ही चोर आहे. ओ चोर कुणाला म्हणताय मला दोघांना म्हणतोय. आता अजून बुडबिडी टेकवलं ना आम्ही लगेच आम्ही चोर झालो आहे. मग काय पाहुणं तुमचा काहीतरी गैरसमज होतो आम्ही का तसलं वाटलोय तुम्हाला. नाही तुम्ही चोर आहे. बाळ्या दिसा नाही बाळ्यांतर नसेल नाही नाही त्या माणसाने मला सांगितलं उलट. आता सुभाषराव किती झालेत द्या 100 रुपये तुम्ही द्या. नाही नाही 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आख्या जगात तरी 500 रुपये आहे का बिस्लरीच्या बॉक्सची किंमत. तुम्हाला दंड त्याचा. ही माझी तुमचं असं झालं देणं न घेणं आणि पैसे देऊन जाणं. ओ काय उद्या चोरलाय ऐका तुम्ही पैसे द्या पहिलं. पैसे दिल्याशिवाय जायचं नाही इथून बाहेर. हात काय धरता हात काय एका झापडीत पाडील झापडीत कोणाला तुम्हाला. मी लय डेंजर आहे. ते डेंजर नंतर इथं पहिले पैसे द्यायचे. मी कुठं पिसलं किती झाले ते 500 रुपये. पैसे पैसे काय करता हे असं पद्धत आहे हात धरायचं मग झापडीत पाडायला. चोर ते चोर वर्ण शिरजोर आम्ही होय चोर. मग काय दादा गाडी तुमची आहे.
आबरू घालावली. तर शनिया बाळ्या उभा रा बाळ्या उभा घ्या बाय काय केलं तिथं? होय बिस्लरीचा बॉक्स कोण टाकला गाडीत? पाणी कुणाला कोण टाकला? हा कुणाला इथं गाव चोरी थांबा बाळ्या मारू नका की थांबा. झालंय काय म्हणजे? बारका भाऊ आहे. दोन लेकराचा बाप झाला का अजून बारकाच म्हणतोय देवा हॉटेल वाला मोठ्या भावाला झापडीत खाली पाडीन म्हटला आणि बारका भाऊ इथं पळून आलाय. मी पाहुणीला बोलवाय चालू तू भांडलं मिटवाय. 80 रुपयाचं 500 रुपये किंमत मोजावं लागली माणसाला. त्या कोणी दिलं? पण त्याचे काय कारण? हे माणूस पळून आला बाळासाहेब. त्याचे पळून आला माणूस. मी पैसे दिले 500. मला माहिती ना बाळूजाजी कुठे गेलाय. हो का तांदूळ बी घ्यायचा फुकाट मिळतोय ना. अहो ते काय वाचतंय बरं संजू शेठ? वाजू द्या काय तुम्ही ग बसा. हा तुम्ही सगळीकडे कशाला लक्ष ठेवता? आयला पण सरपंच हा. तुम्हाला मी मानलं पाहिजे बरं का. हा. 4 वर्ष झालं उपसरपंच पद देतो म्हणलाय. पण विषय असा झालाय तुम्ही नुसतं ह्या तांदळाव आणि मिठी मिरच्याव तुम्ही राव खेळावताय संजू शेठला बरं का. असू द्या. काय वर्ष होता आला तर शेवट होता आला आणि काय असू द्या. अण्णा हा? या माणसाने मला जसं झुलवत ठेवलंय ना हा. तसं माझ्या बी मनात काहीतरी असेल ना. हा राव विषय आहे का. म्हणजे शेट करते ना स्पोर्ट शकुनीला झाकावून तुम्हाला काढा. पायात खोडा घालशील नाही तर. सरपंच तुमचा बी कार्यक्रम लावायला संजू शेठ माग पुढे बघणार नाही. त्यामुळे वर्ष राहिले ते नीट खावा सरपंच. तांदूळच खायचा आहे की आता. तांदूळ खाव मटण खाव काय मस्त पैकी त्यांना सांगा. जे बाळासाहेबांना रामभाऊला जे मिळेल आपल्याला तेच आपण खाणार. आयला होय संजू शेठ. आयला पण ही किती दूरत असतील हो अध्यक्ष. हा रामभाऊ हा म्हणजे जिथं फुकट म्हणजे तुम्ही बी आहेच त्यात म्हणा. तुम्ही बी आम्हाला चालवलं तुम्ही काय इकत घालणार आहे का. मी त्यातलं नाही. मी चोरावर मोर आहे. तीन खरे चोर ते आहेत. तिने कळलं की सकाळपासून पाणी नाही दाताला राव. आणि नुसतं आमचा पाहुणा ना आमचा मामा करताय. मी फुकाट तुम्हाला तांदूळ मिळवून देणार. मी फुकाटची गाडी आणली आणि तरी बी तुम्ही मलाच म्हणताय हे पप्या चांड्या. हा काय करतोय. हा
ग बसा. छोट्या हिला का जोरात जाऊ दिला का? गाना पाऊस येतोय का जोरात? नाही नाही, तुझं फक्त तिथं पोचण्यावर ध्यान कर. आणि आमचं पोटाचं कसं काय? हा, सकाळपासून साधा छत्री पाजलाय का? अरे कायला का आमिर, अरे तुमच्या संघाचं मी बी आहे की सकाळपासून. अरे लाज वाटली पाहिजे गाना. हा, लगा चहा बरं 2-2 बिस्किट खाल्ले. अरे हो काय म्हणला, दिसल त्या डाब्यावर जेवाय घाल तू. घालतो की तुम्हाला जेवायला, पण आधी तिथं पोचू दे ना जाग्यावर. मग पुरस्कार मिळाल्यावर पोचायचं का आपण तिथं? बरं का गाना, ह्या मिरचं लयला काय भांडण असतं कुठं जायचं? मग काय? नाही नाही, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का छोटे? नाही नाही गाना, नाही नाही. अरे आमिर, अरे आपल्या भावाला पुरस्कार मिळायचा आहे, आपण लवकर तिथं पोचलो पाहिजे. माहिती का? पुरस्कार मिळायचा तेव्हा मिळेल की रे, पण पोटात रे कावळं ओरडून ओरडून मिलीला का माझ्या? किती हावरेला का तुम्ही? हा, पोटाचं बघा की रे काहीतरी. अरे पोटाचं म्हणजे मग कशाचं बघतोय? ऐकी, हॉटेल आले, थांबव गाडी. छोट्या हॉटेल कशी गाडी घे. हा बघ छोट्या, कुठंच गाडी थांबवायची ना, कुठं प्लीज. कुठतरी गाना सांगाल तसं. छोट्या काम कर, गाडी थांबवतो इथंच. थांबव. बघ बरं हॉटेल आलं का नाही? उतरा दोघं खाली उतरा. मी पुढच्या गावातली दोघं चौ गाडी टाकतो आणि घेऊन जातो. हिवायला का दुसरी गाण्याला का? अरे दोस्ती म्हणजे बावळा बुलाट आहे का? मी तुम्हाला कशासाठी घेतलं होतं? मग पोटाचं काहीतरी बघ की, पोटाचं काहीतरी बघ की, पोटाचं. अरे मी आणि छोट्या आम्ही दोघं बी माणसं आहे, पण आम्हाला भूक नाही. आम्हाला एकच भूक काय माहितीये का? बावला पुरस्कार कधी मिळतोय आणि कधी आम्ही बघतोय ना. आधी घरी ना फोटो बा आणि मग पुरस्कार बा. कळलं का? हा बघ, तुला फोटो बांध ती म्हणायचं ना, पुरस्कार बा खाली उतर. अरे गाना ऐकला का, कशाला उतरावतोय? मग गाणा कुठं बी उतरावतो वेळेला का? अरे मग चरा खर्च बंद करा ना, कर छोट्या. ए बरं असं कर, पुढे गेलं ना कुठं तुला जेवाय घाल वाटेल तिथं घाल. आलास तिथं. फिरून असू दे. बरोबर बोलला. जेव्हा मी घालणार, मटण घालणार, अंडी घालणार, चिकन घालणार, काय पाहिजे ते घालणार. पण पहिल्यांदा भाऊचा पुरस्कार हातात पडला. तुला भूक लागत नाही होय रे? अरे मला भूक लागती, पण कशाची? माझ्या भाऊला कधी पुरस्कार मिळतोय आणि कधी मी तो पुरस्कार बघतोय, ह्या गोष्टीची भूक आहे मला. माझ्या भाऊला समजून घ्या रे, शब्दाकडे लक्ष देऊ नका. चला हे छोट्या, चल पुढे. आमच्या पोटा पाण्याचं तरी बघ की. तर पोटा पाण्याचं उद्या दरी बेळ खा. सकाळपासून बेळ खाऊन गाणं दाल दुखायला लागली. तुम्ही बरं का आम्ही तुला बाबा छोट्या, किती रे खर्च केला मी सकाळपासून. कुणासाठी आणले आणले ते? आणि ही छोट्या धर आकर. आणि मग बरं का, माझ्या कोणाला प्रेम लागा. आणि मग अरे लका अख्खी तरी की अर्धी का देतोय. आपल्या ते घरी आणून खाता, इकत आणि स्वतःच्या पैशाने खा. लय रे चिकटला. खाल्ली ना बेळ. ते बाहुला पुरस्कार मिळाला म्हणून छोटा एवढं सण करतोय मी, नाहीतर मी पोटाचं कधी छोट्या. चारा करत नाही. गाडी जाऊ द्या. चालली आपली. ते बघा पुढे ते गाडी माग. छोट्या असा आपली एंट्री होणार आहे या पब्लिक. ओळखो ना बोनसोर त्याला. बॉन्सर म्हणजे गाणा तुला 500 बॉन्सर असते, 500 बॉन्सर. छाबा गोट्या. ए गोट्या, मला इथं सोड जा बाबा. तू कुठ्या पाहुण्याच्या गावाला जायचंय तिकडे ह्याला घेऊन. मला इथं सोड. म्हणजे आम्ही पाहुण्यांची इकडे जाऊ बाई. जा की, तुम्ही म्हटलं होता की मग आमचं पाहुण्याच्या तिकडे काम आहे. बाळासाहेब खरं सांगा, तुम्ही पाहुण्यांच्याकडे काय काम आहे म्हणून आलाय हो? काय काम आहे? काय काम आहे? बापाचं गटोळ आहे काय तुझं? माझं काम आहे, मी कसं सांगू तुम्हाला? अरे काय काम आहे ते मला घे की विचारून. मला विचारा सुभाषराव काय काम आहे? काय काम आहे? काय काम आहे तुला काय माहिती हा? राव? तांदळासाठी आलाय की पाहुण्याकडे? आम्हाला गांडवतो काय? आम्ही येडा काय तुझ्या मागे इतक्या माग कुत्र्यासारखं यायला? बाळासाहेब, रामभाऊने मला सगळं सांगितलंय. तुम्हाला पाहुणं काहीतरी तांदूळ देणार आहे इथं, आणि त्या तांदळासाठी तुम्ही इथं आलाय. म्हणजे आम्हा दोघांना सोडून तुम्ही पाहुण्याकडे तांदळाला आलाय. यालाच म्हणायचं तुपासाठी उष्ट खाणं. आम्हाला बी तांदूळ मिळाला पाहिजे. चल, तुम्हाला कोण सांगितलं तांदूळ मिळणार आहेत म्हणून? सांगितलं गावातला. अरे चांड्या फोनवर कसा म्हणत होता, टेम्पो घेऊन येऊ का, ट्रक घेऊन येऊ का? म्हणजे तू एकटा भात खाणार आणि आमच्या घरचा आणलेलं तांदूळ तू खाणार. ऐका, चाल. तुम्हाला की तुम्ही तांदूळ है ना? इथला तांदूळ चांगला आहे पाहुणे. तुम्हाला एक पोतं दिलं तर तुम्ही म्हणायचं बाळासाहेब असं म्हणायचं, सुभाषरावला आणि रामभाऊला बी द्या की एक पोतं. तुमच्या शब्दाच्या पुढे मला असं बेकार एकत नाही, माग वाटत. तुम्हाला ती सवय लागली लांबटकत राम. आमच्याकडे येऊन कसं काय भिकाऱ्यासारखं म्हणतो ही द्या आणि ती द्या? अरे मित्र आपण रामभाऊ. ज्या तांदळाचा वास 1.5 किलोमीटर जात असेल. बर बोभाटा नको लागा, तुमचा गाव बोभाटाच लय असतो. मला बघायचंच असा कुठला तांदूळ आहे 1.5 किलोमीटर वास जातोय. या माझ्या माग तुम्ही. चल. कोणाला सांगायचं ना? अहो पण तांदूळ घ्यायचं आणि इकडे कुठे चिखलात चालवलंय? सुभाषराव
सगळं करतो तुम्ही काळजी करा. तांदळाची घरं नेहमी रानात असतात. अरे ठेवा, भाऊ. चप्पल ठेवा सुभाषराव इथं. चप्पल ठेवा. अरे काट टोचत्याला. मग ठेवा. पण तांदूळ मिळला पाहिजे बाळासाहेब. बाळ्याने का ए लय परवडे का बरं का मला वाटतंय सुभाषराव. मस्त वासाचा तांदूळ येईल बरं. अरे मग काय हेतले लोक कशी दिवस काढत असतील. चला चप्पल इथं काढा, चप्पल इथं काढा, चप्पल इथं काढा. चला. पण पाहुण्याचं घर असं कसं चिखलात ना पाण्यात नाही. आव थोडं काय करायचंय, थोडं पाहुण्याचं काय करायचंय, मदत करू लागायची आणि गेलं गेलं की तांदूळच गाडीत भरायचा. हा चला की मदत करू की तांदळाची पोते गाडीत भरून आणू. चला चला. आम्हाला पण तांदूळ मिळाला पाहिजे. आव देतो राव, मी काय एकटा खातोय. तुम्हाला राव वसा वसा करायची लय. मला अशी चिखलात न चालण्याची सवय ना. मला खांद्यावर घेतो का? जा घरी, जा तांदूळ तिकडेच घ्या एका. चला रामभाऊ. घ्या तिथ्याला मला चकलात टाकायचं सवय नाही. गटर पर तिथं जाता का? मला धरा नीट. आले ही भात कसे काय बाबा माणसं लावत असतील काय? खाणाऱ्याला काय नेट पडतं या कष्ट. इथं शेतकऱ्याचा हाल शेतकऱ्यालाच माहिती. पाहुणं थोडा तांदूळ मागला गेला बोंबलून मोकळो आता. ए बाळो, लोक करत असेल इथे. तुला काय माहिती? काय राहतंय असं चिखलात. अहो ग बसा तुम्ही. चला बघा बघा, वेळ घालू नका. अहो काय काय वेळ घालू नका. गुडघे एवढ्या चिखलात आणलंय आम्हाला. ए बाळा, कुठे तांदूळ? ह्या भाताच्या खटारात काढलंय आम्हाला. रामभाऊराव ऐकून घ्या. हे नावला का नाही लगेच भात आहे, लगेच लगेच. म्हणजे काय ही लावून झालो लगे पाहुण्यांच्या घरी. अहो गाडीच थापीला लावायची लगेच. गाडीच लोड करायची. भावला नाही काय तुम्ही? आणि ही थोडा वेळ लावायला. घेऊ लावून चाटा चाटा राव तुम्ही. रामभाऊ. हे झालं एवढं, अजून एवढंच पुढे आहे. रामभाऊ रामभाऊराव तुमची सगळी व्यवस्था केला वाटतं. वेळ घालू नका. वेळ घालू मी नका. खर्च करतो तुम्हाला पाहिजे तेव्हा. थापीची थापी ना तांदळाची. अहो गाडी पिकअप बोलाव तुम्ही. तुम्ही या फक्त. लाव रामभाऊ. सुभाषराव, लहानपणी मी आजीकडे जायचो. हा काम करायला काय लाजायचंय तेव्हा? आजीकडे खाताना जायचो लाजत लहानपणी. नाही. पकवा गाडी असतो खातोय म्हणलं. काम करताना लाजायची काय कारण? वर जरा. गाडी त्रिदेवची गाडी तिकडे का बोलायचं? थांबा. अरे इथं आल्यात होय ती. आईला फुकाटचं म्हणलं की पहिल्यांदा पळायला लागला. अरे आम्ही सरपंच, आम्ही येऊ दे की. हा चला चला तुम्ही चला. नाही, सदू शेठ, तू पुढं. फुकटचं मग तुम्ही काय करत होता? आता कसं चिखलात ना काढा की. अहो तुम्ही पुढं व्हा ना. होतो की. कसं आहे? चला. आण. वजन वाढून द्यायचं चला. नसतं. आम्ही घरचं खातोय, असं तुमच्याकडे तुम्ही हा, मागं- घरचं खाल्ल्यामुळे चला तिकडे जाईल ती. सावकाश चला रे. तुम्हाला घावल का ते माणूस? सापडणार का? थांबा की. अरे गाडी इथं दिसते. छोटे साहेब बाजूला घे. त्यांची नसेल. अरे त्यांचीच गाडी आहे. काय हितच हितच. अरे हितच असेल कार्यक्रमात नियोजन. थांबे. ओके गणा. आला काही सरपंच बी आलेत वय गणा. अरे पुरस्काराला सरपंच बी आलेत वय. हा मग येडा बिडा काय अरे सगळं गावच आलंय काय इकडं. गोंधळ करायचा नाही. अरे गणा हित कुठलं. कुठं काढा की? अरे लका भाऊला पुरस्कार येडा बिडा काय? अरे पण हित कुठं. हितनं चला. पुरस्कार ही कुठं कुठल्या या. अरे मला वाटतंय जंगलात पुरस्कार द्यायचं ठरलं असेल. अरे गणा. हे दमाने थांबे बाबा. दमानिया चप्पल काढू. थांबे थांब थांब. अरे कोणाच्या पोटचा पुरस्कार इकडे राहणार. ही कालवा नको करू. भाऊला आपल्याला डायरेक्ट सरप्राईज द्यायचंय. थांबे मला. भाऊला किती वेळा सांगितलं हे विरोधक नासकी संघ आणत जाऊ नका. अरे थांबा. ए अरे कसला पुरस्कार आहे. हे काय ती. हे गाणं थांब के. हे थांब. जरा जरा वेळ घालू नका. अशी ही लाईन धरा. सुभाषराव तुम्ही घरामध्ये सापटेचा उलटा पालता करीत चिखलात. मस्ती आली का रे तुला? मला काय मारायची कारण नाही. म्हणजे इथं तांदळासाठी आम्हाला कामाला चुकतो काय? अरे बाबा लाज वाटत असली तुमचं तुम्ही घरी जावं निघून. माझा मी कसा लावतो आणि तांदूळ तुम्हाला मिळणार नाही. त्या कुत्र्याला कसं काय वाचलं नाही? आम्ही कोणी सांगितलं? ह्याला कोणी सांगितलं
सुभाषराव. अरे मला काय ही कशी आली नाही तुम्ही जावा कधी सगळे सगळ्या कामाचा येईल का ढेगारा करून टाकला त्यांना कसं काय वास लागलाय? अहो मला काय माहिती दाजी काय मित्र दिसला मेहना नाही दिसला हा बहिणीला भात खाऊ नाही वाटत होय हा ऐ लगा ह्यांना बी वास लागला काय तांदूळ कशाला निघालाय मी पावला पुरस्कार मिळायचा म्हणून या पुरस्कार कुठे आहे कसला पुरस्कार पावला पुरस्कार मिळणार आहे ए गणा, अरे तांदूळ नाही आले शासनाने सांगितलंय कृतीशील जो काम करेल शेतामध्ये त्याला पुरस्कार देणार. मग हे पुरस्काराचं बीज रोपण मी आता रावायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय करायचंय? बीज रोपण झाल्यावर तुम्हाला पुरस्कार मिळणार होता ना. मग तुम्ही आधीच कसं मला म्हणला मला कोकण पुरस्कार मिळायचा म्हणून ही कापडी कशाला संग आणली असती मी. मला पुढचं दिसतं. तुला कोणी उद्या काय सांगितलंय गाव घेऊन यायला? भाऊ म्हणलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. ही पुरस्कार मला म्हणायची भाऊला एकदा तरी पुरस्कार मिळालाय का म्हणून म्हणलं तुझं दूध पाणी सरप्राईज द्यायचं ठरवलंय. काम करूनच पुरस्कार घ्यायचा. म्हणजे पुरस्कार तांदूळ लावून वय चला काम करा. काम करायची भानगड काय आहे नक्की अध्यक्ष? अरे कुठली भानगडन काय तुला सांगतो. ही बाळासाहेबांना काहीतरी पाहुण्याचा फोन आला तांदूळ मिळणार आहे म्हणून. मी सांगितलं का तुम्हाला आमच्या परस्पर मला ट्रक भर तांदूळ घेऊन येणार आहे. आणि ह्या पप्पीने आम्हाला आणलंय तर तांदूळ आहे तांदूळ द्या कसं माहितीये का येऊ नाही तुम्ही आलाय मी काय तुम्हाला नाराज करणार नाही. फक्त एवढा भात लावून पाहुण्याचा द्यायचा आहे आणि लगेच पिकअप करायची आणि लगेच तांदूळ ऐका तुम्हाला 5-5 किलो फक्त मिळालं. 5,000 रुपये भाऊ खर्च करून आलोय मी. एक्स्ट्रा 5,000 2,000 रुपये जेवण तुला 5,000 खर्च कराय कुणी लावलाय? एका घरात 2-2 पोती द्यायचा काय संबंध आहे? हा 2-2 माणसाचा वाकी करतात. तुला कोणी याला काय नाही अध्यक्ष एका घरात एकच वाटते मध्ये बोलायचं ना बघा दुसऱ्या जागा गाण्याने एवढा 5,000 खर्च केलाय. फुकाट 5,000 खर्च ना 10,000 पाहुणा तुमचा का माझा आहे? पाहुणा माझा आहे का नाही? जवळचा आहे तुमचा? हा माझ्या जवळचा आहे. मग तांदूळाची वाटणी मी करणार. मी करणार फक्त मी हात जोडून विनंती करतो चाटा लावून घ्या. आहोत लगेच मोकळा का तुम्ही 2-2 किलो जरी दिला तर अगोदर का सांगितलं नाही? दाजी तुम्ही पिकअप बोलवा आणि लगेच भोर परिसरात कुत्र्यानो गाव सोडून 100 किलोमीटर आलाय तांदळासाठी. माझा ऐका की काय करा माहिती का आमच्या दोघांना तांदूळ द्या कारण हो का आम्हाला चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पुलाव पांढरा भात मसाले भात रेशनिंगचा भात खाणारा तू गरीबाचं काय नाही आमच्या लागी तुला लावून घ्याला का तुम्ही बोलू नका कोणी. बाळासाहेब म्हणतात मी सांगतो दुसऱ्याच्या गावात आपल्याला वाद घालायचा नाही का. बाळासाहेब काय म्हणतात की पाहुण्यांचा तांदूळ लावून झाला की घरी थापीच आहे. प्रत्येकाला एक पोतं मिळालं. फक्त 5 तुकडे असली फक्त वाटण्या होणार तो एकच वाटणी मी लावू एकच मिळणार आहे पोतं. काय 4 पिढ्याची पोखेडलेली अवलाद आहे काय. चला लावायचं तिकडून लावा देऊ. तोंडात रोपं लावी ना तुमच्या. काही गुरांना खेळ टाकल्या का तू घरा करत गेलाय ही. या इकडून लावायला सुरुवात करू. जरा लावून घेऊ लगेच. करा बोलणे घाल नका. ए गाणा गप्पा मारू नको. चल पट तुमच्यात काय बसलाय पुढे या. रामभाऊ मी फक्त नियोजन करणार. मी इथं तांदूळ कोण देणार आहे नाही तो जेव्हा तांदूळ घेईल त्याच्याकडून जावा माझा मी घरी जातो. खरा माझ्याकडे बघत बसता का अंदाजे तुम्ही काय करता? हॅलो अण्णा कुठे आहे तुम्ही? घरी सगळं दुनिया इकडे राहण्यात आली तुम्ही घरी काय करताय? जावा तुम्हाला नाराव शिव्या गाठतो खाऊन झोपताय बोल. हे काय चुकीचं नाही बरं का. अवा आलू लेबर घेऊन कामाला सुद्धा लागली. हे काय लेबर विचारता अण्णा गावात एक माणूस ठेवला नाही. संजू मेंबर सरपंच
चेअरमन अण्णा यो तुमचा जावाय आणलाय गाणा पैलवान तांट्या गाट्या मांट्या सगळी घेऊन आलोय पप्या बिप्या उद्या बिद्या सगळी तुमच्या जावायला फोन करून सांगा बिंदास आम्ही केले करत म्हणाव बाळासाहेबांनी सगळा कार्यक्रम लावलाय आणि बसलाकडे होते म्हणाव बिंदास राहा आणि तुम्ही चक्कर मारा या आणि तांदळाचा इशे आलेल्या काढ नका मी बघतो काय करायचे या गपचिप या चटकीन या चला रे चला ए आमिर नेट लाव मस्ती आल्या का नका नाही तर तुमचा तुम्ही तांदूळ बागा कुठून न्यायचा मार खातेला छोट्या तू इथं एवढ्या अवघड कामापेक्षा पाणी सोडलं का बरं जड काम म्हणलं की तुला कधी बी नाकाला मोठ नाही नाही पप्या तुला प्रत्येक फुकाट काय हा ही बात तरी काय फुकाट आहे तुला अरे वा गा हो बाळासाहेब आज तांदळाचं पोतं नेलं उद्या बिर्याणीच बनवतो सकाळ सकाळ राव आधी रोप निघाला बिर्याणी बनवायला रावा त्याच्यात मानावर काढ नका माणूस उठला तर पाहिजे सकाळ लवकर औंधा बळीराजानं केलंय भलर आणि भलकरी दादा भलर शिवगंगा खोऱ्यात पावसाचं झालंय भरर बोर तालुक्यात पावसाने केलंय भरर तुला तांदूळ नाही तुझ्या कामापेक्षा तोंडलंय चालय तुला तांदूळ नाही आणि भलकर दादा भलर अरे म्हणा अरे भलकर दादा भलर संजू मला कशाला आणलं चांगल्या कामाला कुठलंही येऊ वाटतंय तुम्हाला भात ऐका मिळालं असतं म्हणजे बरं वाटलं असतं एक पोत लागा एक पोत हा गाणा चांगलं लागा मी बिवाय पैसे हार ऐकत तू ही अंदावर शिकलात मला भात लावायला माझ्या बाप मी कधी लावलाय का भात हा भाऊ कशाला व हे एक भिकाऱ्यांना काय मिळाना आपल्याला बी काय मिळत नाही वय एवढीच गरिबी आली होती तुला 3 रुपये किलोचा रिशनीचा तांदूळ खाल्ला असता ना आपण ए तुम्ही चुलता पुटणे घरी जावा घरी आपण का वरनं पदा पाऊस पडतोय आणि कंबर इतका रवतात पाय अरे कोकणातला भात खायचा म्हटल्यावर थोडं कष्ट करा की मरताय वय लगेच हा गाना तुमचंच भाऊ पहिल्यांदा आलं तिथं आणि आम्हाला सांगतो का त्याचा भात खा त्याचा भात खा गाना कृतीशील कृषीनिष्ठ पुरस्कार मिळवण्याची ही संधी लढ बाळा लढ ए तुझ्या बापाने अशी लावली होती काय खात्या का चोट अशी लावली होती का मग कशी लाव राव कायच कळालं मला तुला लग्न केल्यावर कळाल का होय रे तुझं आजकाल नसले का मला काय माहिती गाव लावायचं काय मला कळती ए यार लाईन धरून लावती मग काय कर जा रस्त्यावर जाऊन बस पळ तुम्ही चिखलात आणले असल्या तू वाहिला या छोट्या तू वाहिला या आम्ही तिथं तुम्ही मारता नको कोबडीन तुला मस्ती करतो काय ए हात उचला उच्या थांबत मी सोडून दे तांदूळ मिळाला का सुद्धा मला एक पाहिली जास्त द्यायची मोठभर सुद्धा देणार नाही मस्ती आलीवर बघा की एका लेवल मध्ये करतो मी काम
लेवल सोडायची नाही कोणी आपापले आठवणी करास या निघाल्याच लवकर जाऊन घ्या रामभाऊ ए उरकाला गे मी घरी निघून जायला एकाला साल सुद्धा द्यायचं नाही अन्न हाय का मेलं अन्न बघतो माझ्याकडे सगळ्याच नोटली केली ही तर मी मांडलंय काय काय कुणी कुणी किती रोपं लावल्याने या प्रमाणात वाटप होणार आहे मला वाटायला तांदूळ पुरस्कार विजेते धरा या गावावाच पुरस्कार पाहिजे ना नाही तर मग खाता का म्हणजे लावा 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 मग जावा घरी तुम्हाला तांदूळ नाही आवडतो तुमच्या पाव पाव इथं सगळ्याला काम करू द्या तुम्ही जाऊ तिथं बसा तुम्ही अन्नदाता आहे आणि अन्नदात्यांनी काम केल्यावर काय बाकीच्यांनी काय करायचं मग अन्नदाता त्याला तांदूळ नाही तुझा तुझं पण गाव लेवल इंटरनॅशनल पुढारी अन्नदाता तर पहिल्यांदा वासा वासा करे छोट्या कोण रे गप्पा कोण मारतोय मधल्या आलेला नाही आवाज येतोय गप्पाचा माझ्यापाशी मी मारतोय मी चुकार पावट्या मी गप्पा मारतोय अरे भाऊ तू गप्पा मारतोय मग तांदूळ जाताना पुन्हा कोण न्यायचा घेऊन जा तुला मी तांदूळ देत नाही बळ्या अक्षरशः तांदळाच्या पोत्यात घालून हाणीला मी साडूभाऊचा फोन सुभाषराव कमी घ्या कमी घ्या हा साडूभाऊ नमस्कार काय चाललंय म्हणजे कोकणात फिरायला आलोय अभिनंदन कशासाठी तुमच्या रानात भात लावला म्हणजे तुमच्या रानात भात लावायला आम्ही मजूर म्हणून आलो काय नीट बोला नीट बोलायचं काय झालं एक शब्द करायचा नाही मजूर नव्हता म्हणून बरं झालं मदतीला आला सुभाषराव काम बंद काम बंद माझ्या साडूने गेम केले साडू तुला म्हणते तुला जागीरदाराच्या आवडा जायची ना तुझ्या घरी म्हणते अरे छातून रानात भांडला एक मिनिट म्हणजे त्याला नीट सांगा हा बोला कोण आम्ही भात लावतो तुमचं नाव आहे ऐका हे बाळासाहेबांच्या पाहुणेचं रान आहे अरे तू जरी कोकणात रान घेतला असेल ना छटछट तिडी कर अरे महाराष्ट्रात किल्ल्याचा रामाचं क्षेत्र आहे 7 बारा निघतो इकडे बाळासाहेब ए बाळा उभा राहा राहू द्या लावायचं नाही चला ए बाळा थांबा की थांबा की माझी का
मेंबर मार खातोय बरो कुंडाललाय कुंडाललाय ए अरे मित्र आहे लका आलं का काय लावलं इथे रे कुठं आलाय तुम्ही तुमचा काय संबंध आहे? अरे रान माझे हे कुठं आलाय तुम्ही म्हणजे माझ्या साडूचा मुकदम आहे काय तुम्ही? अहो मुकदम रान माझे हे आण रे मोबाईल इकडं पोलीस स्टेशनला फोन कर पाहून आहे का की त्यांच्या साडूचं राहण्याने मदत करू अहो लागला रान माझे काय धिंगाणा चाललाय तुमचा प्रमोद जगताप पंधरे त्यांचं रान माझे साडू आहेत आणि भात लावण्यासाठी आम्ही सो खुशी ना. अहो ते साडू बिडू नाही मी ओळखत रान माझे साहेब कांबळे आहे दाखवू का कुठल्या धिंगाणा कसं काय धिंगाणा चालवला इथे तुम्ही मग आमच्या पोलीस स्टेशनला फोन करतो हे आण मोबाईल तुमचं काही भांडण नाही वय मग आमच्या साडूचं रान कुठे? तुमच्या साडूचं रान तुम्ही शोधा हे माझं रान आहे काय काय झालंय कळदाराव माझं काय झालंय यांच्या आयाने माझ्या बरकडीवर लात मारली कुठतरी बरकडी कडा कडा आवाज आलाय माझ्या वा वा बाळासाहेब नाही काय पाहुणा आले ते अंगावर येतात खासकी राव लय मोठी टोळी आणली तुम्ही यावी चाव आहे तुमचं ही जावाय बापू आला का अहो अण्णा अख्ख्या बोरतालुक्यात दुसरा राजू केळकरचं रान कुठे कसं येते मग कोण काय म्हणतंय अरे ह्या रानात निघायला चालवलंय नाही म्हणतात आम्हाला अण्णांनी सांगितलं का कुणी सांगितले कसे आले अण्णा अण्णा बाळासाहेब म्हणलं की अण्णांच्या धाकट्या जावायचे रान आहे भात लागवड करायची आहे. त्या नालायक माणसाच्या रानात माझ्या गावचा सरपंच इंटरनॅशनल पुढारी ही बाळ्या तंटमुक्त अध्यक्ष राबली त्याला लाज नाही. काळीच मोठे बर का अहो, अण्णा मोठे काळीच पण हे म्हणतात आमचं रान आहे. अहो, बाळासाहेब आपलं जावाय बापूच रान तालीच्या खालचं माझ्या काय ध्यानात राहिलेलं नाही चालीच्या पलीकडे होय. अहो तुम्ही पियाला होता लय तुम्हाला म्हणत होतो पाय घसरण तालीच्या खालचं रान जावाय बापू चला तांदूळ हो का? नाही नाही एक काम करा कुठलं बी असू द्या आमचा आम्हाला तांदूळ द्या. सॉरी बर का केळकर साहेब काय झालं बर का हे माझे जीवाची माणसं बाळासाहेब माहिती बाळासाहेब हे प्रख्यात अरे मग धन्यवाद माझं लावणी केली तुम्ही आता आले सरशी लावणी पण मग आम्हाला तांदूळ आता ते तांदूळ तुम्ही जाणार अण्णा जाणार तो बाळासाहेब मग आम्ही लावला की तुमचा तांदूळ सांगतो आला इकडे प्रेमाने आमच्या मावळ मुलखाला आला इकडं तुम्ही एक काम करा घरी चला मस्त जेवण म्हणतो जेवा आणि खुशाल जा म्हणजे आम्ही जेवणामध्ये तांदूळ रावला तुम्ही तुमचं बघा केळकर साहेब पण मी प्रेमाने नेतो जेवायला अण्णा एवढी लावणी केली तुम्ही आता माझ्या एवढं प्रेमाने कष्ट केले तर करू की पाहुणचार त्यांच्यात. सुभाषराव एका गोष्टीचं समाधान झालं त्या नीच साडूच्या रानात मला काम करण्याची वेळ आली तुमच्या रानात भाऊ ही मात्र बरं बोलला आणि ते कशा काय म्हणतात ती म्हणतात ना जीवन जाव नाही तर तेल बी गेलं तूप बी गेलं आणि रात्र उपाशी मेलं अशी अवस्था होईल. आमच्या भागाचा काय इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे तुम्हाला प्रत्येकाला 2-2 4-4 किलो घरी फुकाट पाठवतो जेवाय संध्याकाळी भातासाठी आला भातासाठी चालती काय झालं माहितीये का फुकटचं गावलं बरोबर आहे खात्री करायला पाहिजे होती की आपण नक्की चाललोय कुठं. बाळासाहेब म्हणलं तुम्ही फोन ऐकला मला सांगितलं त्यांना बी कसं तरी कळलं आणि पुरस्काराच्या निमित्ताने आली बरं समाधान वाटलं की साडूचं भात लागवड होती म्हणून पण ती बी झाली नाही. अध्यक्ष मी नको म्हणत होतो ना अध्यक्ष पण केळकर साहेबांची मका आणि कोल्यांचं भांडण झालं राव काय एक काम करा बळ्या ह्या तांदळाची काय सोय लावणार ह्या गावाला तांदूळ कुठनं देणार आणि मला सांगा माझ्या पॅटीत चुकून कोणी भरलाय लय चुकून पॅटीत त्याला विरोधकाचं काम असलं नका आमचा माणूस सोडू हा नका दाजी माझा मी नाही वाटत जात त्यांच्या अण्णा आम्ही आमच्या घरी जातो बाळासाहेब म्हणलं वाटलं की इथे ठेवा मजूर कुठनं आणायच्या तिथनं आणा आणि त्या तुमच्या धाकट्या जावायचं भात लागवड करा. अरे बापरे अरे बाळासाहेबाला काय झालं त्यांना काय होणार ए, आहे अरे त्याला? थांबा ओ ट्रॅक्टर नको बोला की बाळासाहेब तांदळाची सोय लावा आधी. हो थांबा तांदूळ कोणाचा पाहुण्याच्या घरी लावला वेळ जावा ज्याच्या लावलाय त्याला मागा अन्नाचा जावा लावला नाही तुम्हाला अन्नाचा जावा काय देणार नाही आणि अन्नाचा जावा श्रीमंत तुझ्यासारखा भिकारी नाही अरे ना उठाव बसून शियाळा राखतोय मीची माणूस आहे मुलाचं वाळ काय शेत भिकारी अरे का भांडता का बघा काय तांदळाचं काय होते
तांदळाच्या आशेनं सगळे आलते तोंडा बघा ह्यांची. मी मावळ मुलगाला आलाय हो आमच्या बागाची जागा फार मोठी आहे आलायत ना हो 15 कट्टा गावी आहे त्यातला एक कट्टा सगळ्यांना देतो काळजीपूर्वक. बरं वाटलं आपले 2 कट्ट शेतकरी किती दिलदार असतो कष्टकरी असून ह्या मावळातला प्रत्येक शेतकरी असाच केळकर साहेबांचा का दिलदार आहे. अण्णा मग आम्ही पण काय करू आता केळकर साहेबांचा राहिलेला भात लावून घेतो. पण माझ्या पेटी चिकून कोणी भरला मी भरला चल मी भरला तुमचा तुम्ही चिकूल भरून घेतला चला